नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या बी.एड महाविद्यालयातील बी.एडच्या फोर्थ सेमिस्टरला जो सायन्स मेथडॉलॉजी शास्त्र अध्यापन पद्धती नावाचा विषय, त्या विषयाची प्रश्नपत्रिका पाहूया. मी प्राध्यापक एम.आर. जोशी, एम.ए. सेट, श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. चला तर पाहूया. बी.एडची सायन्स मेथडॉलॉजी फोर्थ सेमिस्टरची विद्यापीठाची विंटर 2024ची प्रश्नपत्रिका 2023ची प्रश्नपत्रिका विंटर 2023. या ठिकाणी सुरुवातीला दिलेली माहिती पहा. काय माहिती दिलेली आहे? दिस क्वेश्चन पेपर कंटेन्स 3 प्रिंटेड पेजेस. कोड दिलेला आहे PC07 इन ब्रॅकेट 5 2023. फॅकल्टीचं नाव दिलेलं आहे फॅकल्टी ऑफ इंटर डिसिप्लिनरी स्टडीज. एक्झामिनेशनचं नाव आहे बी.एड सेकंड इयर फोर्थ सेमिस्टर एक्झामिनेशन. जानेवारी 2024 ही परीक्षा झाली आहे. पेडॅगॉगी ऑफ स्कूल सब्जेक्ट सायन्स मेथडॉलॉजी ट्यूजडे 9 जानेवारी 2024ला झाली आहे. टाईम ड्युरेशन 2 PM to 4 PM. आता याच्यामध्ये 2 तास असतात मेथडला. टाईम इथे दिलेला 2 hours आणि मॅक्झिमम मार्क्स आहेत 50 मार्काचा हा पेपर आहे. सुरुवातीला काही सूचना असतात, नोट बी त्या नीट वाचल्या पाहिजेत. क्वेश्चन नंबर 1 इज कंपल्सरी. सेकंड फ्रॉम क्वेश्चन नंबर्स 2 to 4 सॉल्व एनी 2. थर्ड फ्रॉम क्वेश्चन नंबर्स 5 to 7 सॉल्व एनी 2. याच्यावरून आपल्या लक्षात येतं की प्रश्न क्रमांक 1 हा अनिवार्य पहिली सूचना. दुसरी सूचना प्रश्न क्रमांक 2 ते 4 पैकी कोणतेही 2 सोडवायचे आणि तिसरी सूचना प्रश्न क्रमांक 5 ते 7 पैकी कोणतेही 2 सोडवा. 5 ते 7 पैकी कोणतेही 2. तर या सगळ्या सूचना वाचल्यानंतर असं लक्षात येतं की एकूण 5 प्रश्न सोडवायचे आहेत. दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्यामधून कोणतेही 2 आणि 5व्या, 6व्या, 7व्यामधून कोणतेही 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. पहिला जो प्रश्न असतो तो टिपांचा असतो. राईट शॉर्ट नोट्स ऑन टिपा आणि 4 10 मार्कासाठीच्या, म्हणजे 4 लिहायच्यात, 2.5 मार्काला एक. ए इकोसिस्टीम, बी रेमेडियल टीचिंग, सी टाईप्स ऑफ पोल्युशन, डी इम्पॉर्टन्स ऑफ एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आणि ई आहे स्ट्रक्चर ऑफ सायन्स. आता दुसऱ्या पेजवर आपण जाऊया. त्या दुसऱ्या पेजवर मराठी व्हर्शनमध्ये टिपा दिलेल्या आहेत. थोडक्यात टिपा लिहा कोणत्याही 4. ए परिसंस्था, बी उपचारात्मक अध्यापन, सी प्रदूषणाचे प्रकार, डी अभ्यासूंवरती उपकार्यक्रमांचे महत्त्व आणि ई विज्ञान विषयाची संरचना. त्याच्यानंतर दुसरा निबंध वजा प्रश्न आहे एक्सप्लेन द क्रायटेरियाज ऑफ गुड सायन्स टेक्स्टबुक. 10 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. चांगल्या शास्त्र पाठ्यपुस्तकाचे निकष स्पष्ट करायचे तुम्हाला. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे एक्सप्लेन द टेक्निक्स अँड टूल्स ऑफ इव्हॅल्युएशन. मूल्यमापनाची तंत्रे आणि साधने स्पष्ट करा. दोन्ही 10-10 मार्काला आहेत. चौथा प्रश्न आहे एक्सप्लेन द फॉलोइंग कन्सेप्ट्स ब्रीफली. 10 मार्कासाठीचा प्रश्न आहे. तर याच्यामध्ये 4 कन्सेप्ट तुम्हाला थोडक्यात स्पष्ट करायचे आहेत. 2.5 मार्काला आहेत. एनर्जी, सेकंड बायोडायव्हर्सिटी, थर्ड फोर्स अँड फोर्थ साऊंड. तर मराठीमध्ये खालील संकल्पना थोडक्यात स्पष्ट करा. फर्स्ट ऊर्जा, सेकंड जैवविविधता, थर्ड बल आणि चौथं ध्वनी, फोर्थ ध्वनी. त्याच्यानंतर तिसऱ्या पेजवर वर जे आहे ते कोणते कोणते प्रश्न आहेत ते पहा. 5वा प्रश्न एक्सप्लेन द कन्सेप्ट अँड नीड ऑफ एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. 10 मार्कासाठीचा प्रश्न आहे. अभ्यासानुवरती कार्यक्रमांची संकल्पना आणि गरज स्पष्ट करा. 6वा क्वेश्चन आहे हाऊ टू कन्स्ट्रक्ट युनिट टेस्ट. एक्सप्लेन विथ सुटेबल एक्झाम्पल. 10 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. घटक चाचणी कशा प्रकारे तयार केली जाते योग्य उदाहरणासह स्पष्ट करा. याच्यावरचा एक व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. 7वा क्वेश्चन एक्सप्लेन द फॉलोइंग कन्सेप्ट्स ब्रीफली. 10 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. फर्स्ट सिलेबस, सेकंड करिक्युलम, थर्ड डायग्नॉस्टिक टेस्ट आणि फोर्थ फील्ड ट्रिप. मराठीमध्ये खालील संकल्पना थोडक्यात स्पष्ट करा. फर्स्ट पाठ्यक्रम, सेकंड अभ्यासक्रम, थर्ड नैदानिक चाचणी, फोर्थ क्षेत्रभेद. तर अशा प्रकारे एकूण 7 प्रश्नांची ही प्रश्नपत्रिका आहे. तर या ठिकाणी या प्रश्नपत्रिकेचा नीट अभ्यास करा. काही अडचण असेल तर तुमच्या प्राध्यापकाला विचारा. ॲज अ मार्गदर्शन म्हणून हा पेपर दिलेला आहे, केस म्हणून नाही. तरी ह्या पेपरचा उपयोग करून चांगले मार्क घेण्याचा प्रयत्न करा. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. थँक्यू.